नमस्कार दादा. आज आपला राजा 777 केसरी या मैदानात एक चांगला नियोजन बघायला भेटला, पण काही कारणास्तव शेवटचा क्षण असा झाला. काय सांगाल डायरेक्ट आपण मुद्द्यावरती जेवू. सुंदर आयोजन केला होता, पण फायनलला बऱ्याचशा नामांकित नंदी खाली गेले होते आणि एक आपल्या कर्जत भागातल्या गाडीचा चक्रात उठला, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. त्याच्यामुळे कमिटीने असा डिसिजन घेतला का रद्द करूया आपण रात्री, कारण की कोण धडकला किंवा कोण हे झाला नंदींना त्रास नको म्हणून सगळ्या बैलगाड्यांच्या सहमताने कमिटीने डिसिजन घेतला आणि जो बक्षीस आयोजित केला होता तो बक्षीस सगळ्यांना वाटून दिला. नक्कीच दादा, म्हणजे कशा प्रकारे वाटून दिलं, कसं काय? काहीतरी सर्व गाडा मालकांना काहीतरी 44,000 का 44,000 रुपये काहीतरी असे सगळ्यांना आले. 10 गाडा मालक होते, सगळ्यांना बक्षीस सगळ्यांनी वाटून दिले. नक्कीच दादा, कारण आता एवढी रात्र झाली आणि अंधारही खूप पडलेला. मग त्याच्यात म्हणजे कसं आता गाडी पळवणं म्हणजे एखाद्या नंदीला त्रास झाला, फेरा झाल्यानंतर नसता झाला, तेवढा दुःख एखाद्या नंदीला लागल्यानंतर झाला असता. काय बोलाल? 100% आपल्या नंदीला दुखापत होऊ नये किंवा दुसऱ्या नंदीला दुखापत होतो, नंदी तो नंदीच असतो. आपण जेवढं आपल्या नंदीवरती प्रेम करतो तेवढं समोरच्या नंदींवरती पण प्रेम करतो. त्यांनी चांगला डिसिजन घेतला, त्याच्यामुळे आम्ही पण सहमत होतो. आणि उद्या सोमवार असल्यामुळे आम्ही सांगितलं आम्ही सोमवारी नंदी पळवत नाही, कारण की सोमवारी मागे पण तुम्ही बघाल, मागे पण आपला देसाईचा मैदान होता, त्यावेळेला पण मी थांबलो होतो, सोमवार होता म्हणून आम्ही बोललो का बाबा ठीक आहे, सहमताने सगळ्यांनी डिसिजन घ्या आणि आपण बक्षीस वाटून घेऊ, सगळ्यांना कपाळी गुलाल लागू द्या. नक्कीच दादा, आज एक म्हणजे चांगलं गाडा मालक सगळे आपले मोठे छोटे एकत्र होते आणि तुमच्या मते तर प्रत्येकाच्या कपाळाला गुलाल लागला. काय सांगाल, त्यांचा काय आनंद असेल? सगळ्यांना आनंद झाला, सगळ्यांचा आल्यासारखा काहीतरी फायदा झाला. कोणाच्या मनामध्ये दुःख नाही, कोणाच्या मनामध्ये खुशी नाही, जे आहे समान सगळं झालं, त्याच्यामुळे सगळे आनंदी होऊन गेले. नक्कीच दादा, आज एक आपला सोनू दादाला प्रत्येक गाडा मालक त्याच्या म्हणजे प्रत्येक गाडा मालकाचा समान आशीर्वाद भेटेल. काय सांगाल? सुंदर आयोजन केला होता आणि कुठली पार्सॅलिटी नव्हती, ट्रान्सपरंट सगळा विषय होता आणि मी सगळ्यांचं कमिटीचं पण अभिनंदन केलं. असंच पारदर्शक मैदान ठेवा, येणाऱ्या काळामध्ये आणखीन मैदानाची आपली क्रेज वाढेल. दादा नक्कीच, आता सोनू दादानी मैदान ठेवला, आता 3 फेऱ्यांचा म्हणजे आता बघा ना, प्रत्येक गोरगरीब गाडा मालक घाटावरती पोहोचू शकत नाही, कारण त्याला काय खर्च असतो त्या तुम्हाला तर माहितीच असेल. मग त्याच्यामुळे आपल्या इकडे म्हणजे मैदान झाला, तर त्याच्यामुळे म्हणजे आता अनेक गोरगरीब इथे आले, त्यांचा आनंद कसा असेल? नाही बघा, आपल्या नंदींमुळे आणि आपल्या छंदामुळे आज बरेचशा घरी आज त्यांच्या घरी आपल्यामुळे काहीतरी 2 पैसे गेले, त्याचं समाधान आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मालक म्हणून लागेल आणि आपल्या नंदीवरती पण त्यांचा आशीर्वाद लागेल. कारण की जिथे तिथे बैलगाडा हा छंद भरवला जातो आणि जिथे जिथे आयोजित केला जातो तिथे आसपासचे गावकरी असतात, तिथले गरीब लोक असतात, पाणी विकतात, काही वडेपाव विकतात, काय भेल विकतात, म्हणजे एक प्रकारे त्यांच्या घरामधला पण आपण काहीतरी हातभार आपल्यामुळे होतो, त्याच्यामध्ये आपल्याला खूप आनंद आहे आणि आपल्या क्षेत्रामुळे त्यांच्या पण घरामध्ये चोळी प्रेमामध्ये जातात, खूप आनंद वाटतो. नक्कीच दादा, आता तुम्ही बघा ना, दादांनी आपलं मैदान ठेवला, त्याच्या मागे म्हणजे त्यांचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाबद्दल आता तुम्ही विचार करा, बाकीचे माणसं वाढदिवसाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एन्जॉय करतात, दुसऱ्या देशात बोला, आपल्या वेगवेगळ्या फार्म हाऊस बोला, मोठमोठे एन्जॉय करतात, पण आपला दादाचं क्षेत्र दादानी वेगळा निवडला. काय नाही बघा, जो बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्याला नाद आहे ना, तो हे फार्म हाऊस आणि बाहेरगाव कधी जाऊ नाही शकत, कारण की हा नाद मातीतला आहे. आज बघा माझा अवतार, मी असं घरी असल्यावरती एक मातीचं हे लागलं तरी 10 टाइम तोंड धुवायला जाईल, पण या असा कुठला होल नाही त्या होलामध्ये माती गेली नसेल नाकात तोंडात, कारण की हा छंदच मातीतला आहे आणि या मातीतल्या छंदामधला माणूस मातीतला छंदाचाच आयोजन करणार, हा कुठला मोठा इंटरनॅशनल जागी जाणार नाही. इथला खेळ आणि आपला वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवतात आहे आणि हा बैलगाडी क्षेत्र होता, त्याच्यामध्ये सर्व बैलगाडा आनंदी होतात, त्याच्यामध्ये समाधान आहे. दादाचं नियोजन तर पूर्ण दिवसाचा एकदम चांगलाच होता आणि भले शेवटचा काय असं 19-20, पण पूर्ण दिवसभरात कोणालाही जखम सुद्धा काही झालेली नाही. चांगला नियोजन होता, सगळ्या प्रेक्षकांना पण आनंद झाला, सुट्टी गाड्या सुटत होत्या त्यांना पण आनंद झाला. 1-2 किरकोळ गोष्टी झाल्या, पण काय नाही, त्या सगळ्या मैदानात होत राहतात, पण सुंदर असं आयोजन केलं होतं. कसं आहे दादा, आपल्याकडे जास्त 3 फेऱ्याचं होत नाही, त्याच्यामुळे मुला एवढा अनुभवी नाही ना इकडे विषय. नाही, मागचे पण 2 वर्ष झाला होता 1 नंबर, पहिला जो मैदान झाला तेव्हा भुंगा आणि आपल्या मेहरबानीच 1 नंबर केला होता. मागच्या टायमाला पाऊस पडला होता, पावसामुळे जरा मैदान रद्द झाला होता. या वर्षी आपला सीझन मध्ये मैदान झाला, सुंदर असं मैदान झाला. येणाऱ्या काळामध्ये अजून आपले 2 ते 3 महिने बाकी आहेत, तर जमलं तर अजून एकदा मैदान चांगलं आयोजित करा. दादा, मेहरबान आणि भुंगाचं नियोजन नक्की आज कसं काय जुळून आलं?
ते कधी पण जुळतो. त्याला काही 10 दिवस पैरा करायला लागत नाही, काय नाही. आम्ही दोघं भावाभावासारखे आहेत. आम्ही उद्या मैदान असला आज रात्री पण एकमेकांना फोन केलाय का बाबा लगेच जुळतो. त्याच्यामध्ये काहीच नाही. कधी पण एकत्र पण पळतो, कधी आमची शरद पण जमते, असं काहीच नाही. दादा आज 3 पेरेच्या मैदानात म्हणजे बरेच दिवसातून तुम्ही पळवला असेल, काय स्पीड बघायला भेटला? ते आता प्रेक्षकच सांगतील, कारण की प्रेक्षकांनी बघितलं असेल का आजच्या तारखेमध्ये भुंगावरती किती प्रेक्षक प्रेम करतात आणि तो आम्हाला काय देतोय हे प्रेक्षकच सांगतील. दादा आता भुंगा एक आपला मुंबई बिनजोडला तर एकदम चांगली गाडी पळते, ती गाडी आता लवकर कोणी अशी पकडू शकत नाही, काय सांगाल? प्रेम आहे आणि बरेच जणांनी त्याला ट्रोल केलेलं आहे, म्हणून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलंय त्यांनी आणि उत्तर देत राहतोय. त्याच्यामुळे काय नाही, येणाऱ्या काळामध्ये आणखीन चांगला सगळ्यांचा प्रेम करत राहतो, आणखीन चांगला स्पीड लावत राहील. दादा येणाऱ्या काळात म्हणजे तुम्ही मागच्या काळात खूप संयम ठेवलेला, आज त्या महादेवाच्या नंदींचा तुम्हाला संयमाचा फळ भेटतोय. 100% संयमाला तर चांगलंच फळ आहे. संयम ठेवला तर प्रत्येक गोष्टीला फळ आहे, म्हणून आम्ही संयमानेच खेळतो. आणि आज म्हणजे कमी वेळामध्ये सगळ्यात जास्त गाडी जिंकणारी सैराट आणि भुंगा आहे. पण आम्ही कोणाला ट्रोल करत नाही, आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नाही, आम्ही जल्लोष करत नाही, कारण की येणारा काळ आमचा कसा येईल ते सांगता नाही येणार. चांगला आला तर सगळ्यांचे आशीर्वाद असेल आणि कसा कधी बॅकफूट पण येतो, कधी चांगला पण येतो, म्हणून आम्ही कोणाला हिनवत नाही, काय नाही. ज्या खेळ आम्ही प्रेमाचा खेळत राहतो आणि याच्या पुढे पण खेळत राहू. दादा नक्कीच तुमच्यासारखा संयमी माणूस म्हणजे या क्षेत्रात खूप असं कमी बघायला भेटत आहेत, बाकीचे सुद्धा संयमी. नाही, हा क्षेत्र प्रेमाचाच आहे आणि प्रेमाचं क्षेत्र आम्ही येणाऱ्या पिढीला दाखवण्याचा प्रयत्न केला. हा गुरमीचा आणि गर्वाचा खेळ नाहीये. ज्यांनी गर्व केला, गुरमी केला, ते बांधावरती बसलेत. म्हणून गुरमीचा खेळ नाही, हा प्रेमाचा खेळ आहे. प्रेमातच खेळलं पाहिजे. आज तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल, कारण आता गाडी म्हणजे असा शेवटचा पेरा कॅन्सल झाला, कुठेतरी आता चर्चा होत राहील, काय सांगाल त्या प्रेक्षकांना? काय नाही, प्रेक्षकांना सांगणार काय, जे ट्रोल करणार ते वाईट ट्रोल करतील, ज्यांना सगळ्या ही वास्तविक घटना माहिती आहे ते वास्तविक करत राहतील. मी एवढंच सांगेल, जे आपले नंदी आता फायनलला होते त्यांना माझ्याकडून, माझ्या ग्रुप करून अभिनंदन. आणखीन चांगले प्रयत्न करा, पुढच्या मैदानामध्ये फायनलला राहून एक नंबर करायचा मागे लागा. दादा आता सैराट बद्दल थोडंसं बोलू. मग आपला आता 4 तारखेचा इताडा भिवंडी एकदम नामांकित मैदान होतोय, म्हणजे 1 नंबर तिथे नियोजन असतो, त्याच्याबद्दल काय नियोजन ठरलंय? त्याचं नियोजन अजून केलं नाही. आता आज बघा बैल पळालाय, अजून 2 दिवस आहे. भुंगाच्या 1-2 दिवस जरा खायला नाटकं असतात, पण प्रयत्न करू जास्त करून. मी आता सुनील शेट्टी वगैरे उद्या चर्चा करून इताड्याच्या मैदानामध्ये पळवण्याचा, तो जर भुंगा व्यवस्थित असला तर 100% पळवू तिथे. दादा तिथलं नियोजन कसं असतं, काय बोला? सुंदर जगन शेठ आणि तिथली सगळी संघटना कमिटी आपली, परत केशव दादा, ही सगळी कमिटी ही सगळी चांगलं नियोजन करते. आणि त्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्रातील नंदी येतात. जे नाशिक भाग झाला, तिकडे धुळे, चाळीसगाव वगैरे चांगले नंदी तिथे हे करायला पळायला येतात. आणि तिथले स्थानिक जिथले नागरिक आहेत ते सगळे अखंड पूर्ण गज भरलेला असतो. आणि बक्षिसाचा तिथे एकदम पाऊस असतो. 12 बाईक आहेत, स्विफ्ट आहे, 12-15 सायकल आहेत, 12-15 फ्रीज आहेत. म्हणजे बैलगाडा गरीब मालकांना हा बक्षीस जातो, तो पण खूप समाधानी होतो. दादा नक्कीच. पण आता आज आपला जो शेवटचा फेरा होता त्याच्यात सगळं म्हणजे नंदी होतं जे आपलेच होते, याच्यात कशी लढत पाहायला मिळाली असती तुमच्या मजा अंदाजात? आली असती लढत बघायला. शेवटी लढतच असते आणि प्रेक्षकांना आनंद झाला असता ही लढत बघायला. जो 1 नंबर, जो 2 नंबर, जो 3 नंबर झाला असता तर देवाच्या कृपेने कोणी होऊ दे, त्याला शुभेच्छा राहिल्या असते. पण लढत बघायला लोकांना मजा आली. आता तुम्ही म्हणाले मागेच आता एक बाईट दिली का आजची जी लढत झाली असती त्याच्यात एक आपल्याला मुंबईमधील असं बेताज भाषा थोडासा बघायला मिळाला असता. याच्यात मुंबईचे सगळे नंदी होते आणि त्या नंदींपैकी आज 950 नंदी आपले मुंबईचे पळाले आणि त्या नंदींमध्ये आज 1 नंबर जर त्यांनी झाला असता तो खरा मुंबईचा बादशाह करून बोलले असते. नक्कीच दादा आता तुमचा जास्त वेळ नाही घेत, तुम्हाला शुभेच्छा देतो गुलालाच्या. आणि आपले भाऊ बाईट द्यायला आलेत, बाईट घ्यायला त्यांना सुद्धा दाखवतो, ते आपल्यासाठी खूप वेळ काढून थांबलेत लाईट पकडून आपल्यासाठी. आणि सगळ्यांचा धन्यवाद दादा, तुमचा असाच आशीर्वाद राहू दे. चला दादा, धन्यवाद दादा, तुम्ही आपली लाईट सांभाळली. आपला मेन भाऊ सूरज दादा, भाऊ दमलेला दिसतो. चला नाही रे भाऊ, 2 मिनिटं सांगून अर्धा तास घेत. माझा गुरु आहे, गुरु सूरज दादा.